सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरून वाद निर्माण झाला। अंजनगाव खेलोबा गावात आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी गावातला तणाव कायम आहे। दोन्ही गट आमने सामने आल्याने पुन्हा वातावरण बिघडले। तणाव कमी करण्यासाठी आणि बाहेरची मदत बंद करण्यासाठी येणाऱ्या मार्गावर कोणत्याही बाहेरच्या गाडीला प्रवेश देणं प्रशासनाने बंद केलं। अंजनगाव खेलोबामधली ही दृश्य आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता। ज्या जागी हा पुतळा बसवण्यात आला ती जागा विरोबा देवस्थान ट्रस्टची असल्याचा दावा धनगर समाजाने केला, तर ती जागा सरकारी असल्याचा दावा मराठा समाजाने केला आणि त्यानंतर वादाची ठिणगी पेटली। या जमिनीचं मोजमाप आज केलं जाणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण वादावरती तोडगा काय निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आंदोलक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण परिसराला अक्षरशः छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। दोन्ही गट सातत्याने आमने सामने येताना दिसतात। दोन्ही गट आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण वादावर आता मध्यस्थी काय, तोडगा काय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातली ही दृश्य आहेत। अंजनगाव खेलोबा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद उफाळून आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। पथकं इकडे तैनात करण्यात आली आहेत, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। वातावरण बिघडू नये, परिस्थिती चिघळू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न केले जात आहेत, पण आंदोलक मागे हटायला तयार नाहीयेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील काल इकडे पोहोचलेले होते। अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गावातला तणाव आता आणखी वाढताना दिसतोय। परिस्थिती बिघडू नये यासाठी येणाऱ्या मार्गावर कोणत्याही बाहेरच्या वाहनाला प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय अंजनगाव खेलोबा सोलापूरमधली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झालेला होता। पोलिसांनी लावलेलं बॅरिकेडिंग तोडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवलेलं आहे। सध्या गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे। अंजनगाव खेलोबा इथं दोन्ही समाज आमने सामने आलेले आहेत। पोलीस प्रशासन या इथं मध्यस्थीला उभारलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी त्यांची भूमिका आहे। आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत, काही आंदोलक आहेत, काय भूमिका आहे आपली? आमची भूमिका आज सकल मराठा समाजासाठी तेरा दिवस आज महाराजांची पुण्यतिथी आहे। आज महाराजांची पुण्यतिथी आहे आणि ही औरंगाबाद निजामाच्या औरंगाबाद तिथं समोर ढोल वाजवत होते। अक्षरशः ह्याला लाज वाटली पाहिजे। आज पुण्यतिथीला संबंध महाराजांच्या आराध्यासमोर ढोल कसं वाजवायचं? आज पुण्यतिथी आहे, आम्हाला हार घालायला जाऊ दिले प्रशासन। काय करायचं? आमचं काय म्हणणं आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आहे, तो मराठा समाजाने उभा केलाय। त्याच्या समोर मराठ्याच्या लोकांना बसले का तुम्ही धनगर समाजाला बसलेत आहे? आमच्या लोकांना त्याला ऐका, अन्याय होतोय, मराठ्यावर अन्याय होतोय। काय भूमिका आहे? अशा रीतीनं हे समाज सगळे आमने सामने आलेले आहेत। आज महाराजांची पुण्यतिथी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला इथे सोडू दिलं तर त्यांचा दावा आहे। एका बाजूला हे बॅरिकेडिंग पाडायचं काम सुरू झालेलं आहे, बॅरिकेडिंग ढकलायचं काम सुरू झालेलं आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि हे बॅरिकेडिंग पाडण्यासाठी जोरदार आंदोलन सुरू झालेलं आहे आणि मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय। एसआरपी आणि पोलीस इथं तैनात करण्यात आलेले आहेत। आमने सामने दोन्ही बाजू आल्यामुळं हा वाद चिघळत चालल्याचं चित्र आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। तर अंजनगाव खेलोबा इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी।
अंजनगाव खेलोबा इथं आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. काल प्रशासनाची बोलणी फिसकटल्यानंतर इथं धनगर समाज अशा पद्धतीनं आंदोलनाला बसलेला आहे. संपूर्ण हे जे आंदोलन स्थळ आहे त्याला चारी बाजूनी पोलिसांनी बॅरिगेटिंग करून ठेवलेलं आहे. या गावात येणाऱ्या बाहेरच्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळं बाहेरचा कुठलाही मदत किंवा बाहेरचे कुठलेही आंदोलक इथं पोचू शकणार नाहीत अशा रीतीची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. काल ज्या पद्धतीने तणाव वाढला होता ते पाहता येतात. ज्या पद्धतीने इथं आजही दोन्ही बाजूला दोन समाज आमने सामने आहेत, पण याच्यामध्ये बॅरिगेटिंग केलेलं आहे. अजूनही हा आंदोलनाचा जागेचा तेढा सुटलेला नाही. आज खऱ्या अर्थाने या जागेची मोजणी करण्यासाठी प्रशासनाची लोक येणार आहेत. काल रात्री सुद्धा या लोकांनी मोजणी केली होती, मात्र ह्याला विरोध केला होता दुसऱ्या समाजाच्या आंदोलकांनी. त्यामुळे आज प्रशासन पुन्हा एकदा हा पुतळा ज्या जागेवर बसवलेला आहे याची मोजणी करून घेईल आणि जर या मोजणीत हा पुतळा सरकारी जागेत असेल तर हा पुतळा हटवायची गरज नाही अशी त्यांची भूमिका आहे. आणि जर हा पुतळा मंदिराच्या ट्रस्टच्या जागेत असेल तर मग मात्र पुतळा काढावा लागेल अशी त्यांची भूमिका आहे. आता सध्या तरी दोन्ही बाजूला ज्या पद्धतीने आंदोलक आहेत हे पाहता वातावरण आजही तणावपूर्ण आहे आणि पोलीस मात्र मोठ्या संख्येने इथं बंदोबस्ताला तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार इथं घडू नये याची खबरदारी घेतली जाते. कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबीपी माझा. अंजनगाव खेलोबा गावातील पुतळ्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलक